हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे. कारण का माहितीये का, तुम्ही बघत असाल की बऱ्याच ठिकाणी मुलींवर किंवा सुनांवर जो छळ होतो, त्यामध्ये मुलींना मारलं जातं, हाणलं जातं, त्रास दिला जातो, तिला हाणलं जातं, मारलं जातं किंवा तिला या शरीरावर एवढ्या जखमा दिसतात किंवा तिला मारहाण केली जाते. कोणत्याही प्रकारची असू द्या ती मारहाण, बर का. पण तिच्या शरीरावर जखमा दिसतात बऱ्याच ठिकाणी. जर आता आपण वैष्णवीताई हगवणे यांचं बघितलेलं आहे, त्यांना इतकं मारलं, त्यांच्या अंगावरती इतके वन होते म्हणजे की त्यांना मारून मारून त्यांचा जीव घेतलेला आहे. तर मग अशाच एक अजून केस तुम्हाला सांगायला लागले मी की ज्या ठिकाणी म्हणजे की एखाद्या मुलीला ज्या वेळेस म्हणजे ही सासरची इतकी हुशार असतात, काही ठिकाणची की इतकी हुशार असतात की त्यांना चांगलं माहिती असतंय की सुनाला जर आपण मारलं तर आपल्यावर नक्कीच काहीतरी कारवाई होईल किंवा काहीतरी घडेल किंवा आपल्याकडून काहीतरी वाईट गुन्हा घडेल, असं त्यांना चांगलं माहिती असतं. म्हणून ते एकदम चांगली युक्ती शोधून काढतात. ती कोणची तर माहितीये का, ती कोणची युक्ती असती तर ती म्हणजे सायलेंट ट्रीटमेंट. सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे काय, की थोडक्यात मानसिक त्रास. मानसिक त्रास दिला जातो, मानसिक छळ त्या सुनाचा केला जातो. तो छळ कसा केला जातो, तर यामध्ये आहे ना की ना त्या सुनेच्या शरीरावरती डाग दिसतो मारलेल्याचा, आणि त्या सासरच्या लोकांच्या चेहऱ्यावरती राग दिसतो. समाजामध्ये वावरत असताना तुम्ही कधीही बघा की असं आपल्याला वाटतं की किती छान यांच्या घरामध्ये चाललंय किंवा किती चांगलं वातावरण चाललंय किंवा किती छान सांभाळत असतील सुनला, की सून अजिबात त्यांचं म्हणजे त्यांच्या विरुद्ध बोलत नाही किंवा त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीये किंवा घरामध्ये इतकं शांत वातावरण असतं. परंतु बाहेरच्या लोकांना घरामध्ये काय चालू असतं हे माहितीच नसतं थोडक्यामध्ये. कारण ती मुलगी एकतर इज्जती पायी किंवा आपला संसार वाचवण्यासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी ती गप्प असते किंवा शांत असते आणि सहन करत असते, आणि जे काही तिचे भोग असतात ते तिला म्हणजे जे काही तिला त्रास देत असतात ती निमूटपणे सहन करत असते. तर त्यामागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणापायी ती गप्प बसून सहन करत असते. तर मग त्या मुलीच्या शरीरावरती एक पण डाग दिसत नाही लोकांना, किंवा मारलेल्या हाणलेला, बर का. आणि ना ती सासरच्या लोकांच्या चेहऱ्यावरती राग दिसतो. म्हणजे की नेहमी त्यांचा चेहरा हसत खेळत असं दिसतात. फक्त ते दिखावा असतो, मुखवटा असतो, मुखवटा थोडक्यामध्ये. दिखावा, लोकांना दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळंच, असं थोडक्यामध्ये. तर मग ना त्यांच्या चेहऱ्यावरती राग असतो, तरीही ती मुलगी सासरी सुखी नसते. सुखी का नसते, कारण तिथं तिला सायलेंट ट्रीटमेंट दिली जाते. सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे मानसिक त्रास दिला जातो. मानसिक त्रास म्हणजे कसं, आता तिला घालून पाडून बोलणे, तिला टोमणे मारणे, तिला टोचून टोचून बोलणे, तिच्या आई बापांचे संस्कार काढायचे, तिच्या आई बापाला बोलायचं, तिला नावं ठेवायची आणि गप्प बसायचं. तिला म्हणजे कुणीही घरातले एक सुद्धा सदस्य तिला बोलणार नाही, तिच्या बरोबर मिळून जेवणार नाही, तिच्या बरोबर मिळून कुठलंही कार्य करणार नाही, तिच्या बरोबर मिळून कोणतंही काम म्हणजे घरातलं करणार नाही. तिला कुणीही काहीही बोलायचं नाही. तू जेवलीस का, तू काय करती, तू बरी आहेस का, तुला काही त्रास होतोय का, तू कशी आहेस, किंवा म्हणजे की तिला म्हणजे की त्यांच्यामध्ये ते सामीलच करून घेत नाहीत. म्हणजे की तिला अशी जाणीव करून देतात की तू बाई परके, म्हणजे दुसऱ्याच्या घरात आली आमच्या घरात तर तू तशीच राहा, आमच्यामध्ये येऊ नको, आमचं तुझं काय पटणार नाही, अशी तिला जाणीव प्रत्येक वेळेस वारंवार करून दिली जाते. की तू बाहेर आलेली आहेस तर तू आमच्या काही परिवाराचा भाग नाहीये किंवा हिस्सा नाहीये, असं म्हणून तिला सायलेंट ट्रीटमेंट दिली जाते की मानसिक त्रास तिला दिला जातो. किंवा तिच्या बनवलेलं जेवण असतं ते खायचं नाही, बाहेरच जेवून यायचं किंवा स्वतःच्या हाताने बनवून खायचं, आणि तिनं बनवलेल्या स्वयंपाकाला हात सुद्धा लावायचा नाही. तिने केलेल्या कोणत्याही गोष्टीला आवड दाखवायची नाही किंवा आपल्या मुलींबरोबर तिची चुगली करत बसायचं आणि
तिच्याबद्दल वाईट साईड बोलत बसायचं तिच्या समोर, तिला मानसिक त्रास देण्यासाठी, किंवा थोडक्यात म्हणजे तिला स्वतःच्या कुटुंबामध्ये सामीलच करून घ्यायचं नाही, तिला काही बोलायचंच नाही, असं अशी मानसिक 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 छळ आणि म्हणजे ती सायलेंट ट्रीटमेंट ही सुनाला तिथं दिली जाते. आणि ती मानसिक छळ हा कितीतरी 10 पटीनं गंभीर स्वरूपाचा असतो. त्या मुलीला अक्षरशः सायकॅट्रिक बनवून टाकतो, आतून एकदम संपवून टाकतो, नाहीसा करून टाकतो तिच्या अस्तित्वाला. मग ती सहन करून किती सहन करणार, आणि शेवटी तिच्याकडे एकच पर्याय राहतो, ती पण मुलं असतील तर ती मुलांसाठी जगत राहते बिचारी. पण जर मुलं जर नसतील, जर नवीन लग्न झालेलं असेल, तर पूर्णपणे मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी तिला स्वतः शेवटचा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो आणि स्वतःचं आयुष्य हे संपवावं लागतं. तर मग अशा मुलींनी, जर तुम्हाला अशी सायलेंट ट्रीटमेंट कुठं तुमच्या घरामध्ये जर मिळत असेल, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर ते तसे वागत असतील, तर तुम्ही पण त्यांच्या बरोबर त्याच पद्धतीने वागा. आणि ते जर तुमच्या बरोबर जेवत नसतील, तुमचं शिजवलेलं अन्न खात नसतील, किंवा तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये सहभागी करून घेत नसतील, किंवा तुमच्या कार्यामध्ये सहभाग घेत नसतील, किंवा तुम्हाला टोचून टोचून बोलत असतील, तर तुम्ही पण त्यांच्या नाकावर टिचून संसार करा. आणि जर तुमच्याबरोबर कोण जेवायला नसेल ना, जर तुमचा नवरा तर तुमच्या बरोबर असेल का नाही, तर मग त्याला घेऊन जेवा. जर तोही जवळ नसेल तर त्याला फोन करून जेवा, तुमच्या आईला फोन करून जेवा, तुमच्या वडिलांना फोन लावून जेवण करा, पण तुमच्या घशाखाली अन्न घाला आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जगा. आणि असं म्हणत नाही की तुम्ही लवकर तुमचा संसार मोडून तुम्ही जावा, त्यांना पण चान्स द्या, त्यांना पण वेळ द्या. कारण कुठल्याही गोष्टीला मिळून येण्यासाठी थोडा तरी वेळ लागत असतो. मग तो तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. आणि जर त्यातूनही त्यांना जर सुधारायचं नसेल, तर मग तुम्ही तुमचं कालीमाताचं रूप नक्की दावू शकता त्यांना. आणि एक स्त्रीनं जर मनावर घेतलं सुधरवायचं, तर मग ती सगळ्यांना बरोबर लाईनीत सुधरवू शकते. आणि ती ताकद पण प्रत्येक मुलीमध्ये असते, एवढं लक्षात घ्या. आणि तुम्ही न घाबरता न भीता एकदम चांगला सुखाचा संसार करा, परंतु स्वतःला व्यवस्थित ठेवून आणि स्वतःची काळजी घेऊन. मुलींनो, आयुष्य ही एकदाच असतं आणि ते खूप सुंदर असतं. जगायचं म्हणलं ना, तर असले हे भुरटी लोक आहेत का नाही, ही जी नालायक माणसं जी त्रास देतात तुम्हाला, मानसिक छळ करतात, मानसिक त्रास देतात, त्यांच्या नाकावर टिचून देतच राहून संसार करून दाखवा आणि सुखाने संसार करा. आणि स्वतःची काळजी घेऊन करा, स्वतःला संपवून नाही, एवढं लक्षात घ्या. तर मग तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा. आणि छान छान कमेंट करा बरं का. वाईट कमेंट करण्यासारखं मी तुम्हाला काही वाईट बोलत नाहीये किंवा काहीच नाहीये. माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक मुलगी ही सुरक्षित राहिली पाहिजे, सुखरूप राहिली पाहिजे आणि तिने सुखाचा संसार केला पाहिजे. आज जी काही म्हणजे काही बऱ्याच महिलांबरोबर घडलेलं आहे, ते दुसऱ्या मुलींबरोबर घडू नये किंवा त्यांना कुठल्याही त्रासाला म्हणजे समोर जाता येऊ नये म्हणून हे व्हिडिओ मी बनवत असते. आणि खरंच ही गरज आहे बरं का. कारण कसं आहे माहितीये का, मी पण बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या आहेत, त्या बऱ्याच गोष्टींना तोंड मी दिलेलं आहे. काय अवस्था होती ही मला माहिती आहे, त्यामुळेच मी हे व्हिडिओ बनवत आहे. आणि तुमच्या महाराष्ट्र ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा, सपोर्ट करा. आणि प्रिया होळे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.